नमस्कार, मी सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। अगदी 5 मिनिटात बनणारे हे कैरीचे लोणचे तर बघू शकता। दिसताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारे हे कैरीचे लोणचे तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम 3 कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊन त्याचे असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट केलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। तर बघू शकता इथे लाल तिखट घातलेला आहे 2 चमचा आणि इथे 1 चमचा बेडगी मिरची तिखट आहे। ही फार चवीला तिखट नाही। चवीनुसार हिंग घातलेला आहे आणि इथे लोणच्याचा जो मसाला मिळतो आयता रेडीमेड तर तो 1 चमचा घालून घेतलेला आहे। तर हे जे सर्व जिन्नस आहे हे अगदी व्यवस्थित असे पहिले कोरडेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्हाला जितका अजून तिखट हवा असेल तितका अजून ॲड केलं तरी हरकत नाही। आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। इथे मी मेथीचे दाणे 1 चमचा घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 3-4 काळी मिरी 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत। अशी फोडणी तुम्ही नक्की करून बघा, लोणच्याला खूप छान चव येते। आणि ही पूर्ण तळल्या गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे छोटा खलबत्ता असेल तर खलबत्त्यात जरी कुटून घेतलं तरी हरकत नाही। तर बघू शकता हे मेथी दाणा, लवंग आणि ही काळी मिरी अगदी थोड्याच प्रमाणात आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। बघू शकता असे हे व्यवस्थित याची पावडर तयार केलेली आहे। थोडं उबडधोबडच आहे, इथं पल्स मोडवर केलेलं आहे मी। आणि हे जे कैरी आहे तर हा जो मसाला मी तयार केलेला आहे मेथ्या आणि त्याचा तो याच्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्याने लोणच्याला अतिशय अप्रतिम अशी चव येते। तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा। आणि इथे आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे। इथे मी तेल घेतलेलं आहे आणि इथे मोहरी घेतलेली आहे। 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार हिंग ॲड करायचा आहे फोडणीमध्ये। हिंग थोडा जास्त घालून घ्यायचा आहे आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा, लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा, जेणेकरून आपल्याला लोणच्याला कलर छान यावा। अगदी झटपट असं फक्त 5च मिनिटात हे लोणचं बनतं। तर तुम्ही जेवायला बसतायच्या आधी जरी 5 मिनिट करून घेतलं तरी हे रेडी होतं। ही जी फोडणी आहे ही थोडी हलकीशी थंड करून घेतलेली आहे आणि आपल्याला या लोणच्यावर घालून घ्यायची आहे। तर चटपटीत असं तुम्हाला हवं असेल तर थोडा गूळही यामध्ये ॲड करू शकता, पण कैरी खूप गोड असल्यामुळे मी इथे गूळ ॲड केलेला नाही। तर चटपटीत असं हे जे कैरीचं लोणचं आहे तुम्ही नक्की ट्राय करा। उन्हाळ्यात काहीतरी तोंडी लावायला हवंच असतं। तर हे लोणचं बघू शकता थोडा वेळ ठेवलं तर छान याला पाणी सुटलेलं आहे। तर हे छान अगदी 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं छान टिकतं। हे इन्स्टंट आहे त्याच्यामुळे लगेचच संपवायचं आहे, त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही। जर ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।